राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी मका पिकाच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे आणि मका पिकाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठी जी समस्या असते तर ती म्हणजे फॉल आर्मीवॉर्म जी आहे तर ती आपल्याला मका पिकामध्ये पूर्ण जो काही मक्याचा शेंडा आहे, आता तुम्ही इथं पाहू शकता, हा शेंडा पूर्णपणे कुरतळून टाकलेला आहे त्या अळीनं आणि तिला फॉल आर्मीवॉर्म असं म्हणतात। तर या अळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांना पहिली फवारणी आपल्या मका पिकामध्ये करावी लागते। मित्रांनो, ती जी अळी आहे तर हिला कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला जबरदस्त औषधं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज थोडा आपण असा प्लॉट मार्फतच व्हिडिओ बनवून तिथं माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या शेतकरी मित्रांना। मित्रांनो, बऱ्यापैकी 25-30 महिन्याभराच्या आसपास, दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा मका पीक जातो तर अशा टायमाला तुम्ही तुमच्या मका पिकाला एक फवारणी कंपल्सरी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, अशा टायमाला जी काही अळी आहे तर तिचं नियंत्रण करणं आपल्याला बंधनकारक आहे, कारण ही जी काही अळी असते मका पिकात येते विशेष करून, तर ही अळी एकदम अशी झुंडनं येते किंवा सैन्यासारखं आलेली आपल्याला पाहायला मिळते। अचानक जर आली तर पूर्णपणे जो आपला मक्याचा प्लॉट आहे तर त्याचे जे काही शेंडे आहेत, तुम्ही आता साईटला आहे हा प्लॉटच्या मी, तर अशा प्रकारे पूर्ण जे शेंडे आहेत तर ते कुरतडलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि पूर्णपणे जे आपला मका पिकाचा प्लॉट आहे तर तो कदाचित 1 ते 2 दिवसामध्ये खराब होऊ शकतो। तर 25, 30, 35 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही डोळे झाकून तुमच्या मका पिकावरती मी जे फवारणी सांगतोय, जे कॉम्बिनेशन सांगतोय, तर त्याचा तुम्ही अवलंब हा करू शकता। मित्रांनो, 3-4 चांगल्या दर्जाचे कीटकनाशक मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमच्या तिकडं जे कीटकनाशक उपलब्ध असेल तर तुम्ही त्याचा अवलंब करा आणि आपल्या मका पिकातील जी काही अळी आहे तर तिचं नियंत्रण करा। मित्रांनो, या अळीच्या नियंत्रण करण्यासाठी एकतर तुम्ही जे काही कोरॅजन, ज्याच्यामध्ये क्लोरॅन्थ्रेनिलिप्रोल 18% हा घटक आहे, हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं कीटकनाशक घ्या 6 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, जर कोरॅजन नसेल भेटत तुमच्या तिकडं तर सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो या नावाचं सुद्धा एक कीटकनाशक आहे। ॲम्प्लिगो जर भेटलं, याच्यामध्ये क्लोरॅन्थ्रेनिलिप्रोल प्लस लॅम्बडासायलोथ्रिन हा घटक आहे। हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक घ्या, ज्याचं प्रमाण तुम्हाला 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे। मित्रांनो, हे सुद्धा जर कीटकनाशक तुमच्या तिकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही प्रोपेनोफॉस प्लस सायपरमिथ्रिन हा घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर आहे, तुम्ही त्याचा वापर करा 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, हे 3 कीटकनाशकं झाले। या 3 कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक वापरा आणि जे तुम्ही फवारणी घेताय त्या फवारणीचा दीर्घकाळ रिझल्ट, चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये नीम ऑइल वापरायचं आहे। नीम ऑइलमध्ये कडूराजा या नावाचं एक प्रोडक्ट आहे। इतकं कडू आहे मित्रांनो, जर तुम्ही कडूराजा घेतलं तर हातामध्ये हातमोजे घाला आणि 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी कीटकनाशकामध्येच मिक्स करा। मित्रांनो, ही झाली एक प्रॉपर अळी नियंत्रण करण्यासाठी फवारणी। परंतु तुम्ही तुमच्या मका पिकाचा जर विचार केला तर मका पिकामध्ये एक दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता असते। व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशा प्रकारे पिवळसर रेषा तुमच्या मका पिकाच्या पानावरती जर आलेल्या असतील तर अशा टायमाला शक्यतो झिंक या अन्नद्रव्याची आपल्या मका पिकामध्ये जास्तीत जास्त गरज भासलेली पाहायला मिळते। मित्रांनो, जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर 4 ते 5 किलो झिंक सल्फेट प्रति एकरासाठी तुम्ही ड्रीपद्वारे सोडू शकता, किंवा खत व्यवस्थापन करताना DAP किंवा 20-20-013 सोबत झिंक सल्फेट मिक्स करता येत नाही, परंतु जर 10-26-26 असेल तर तुम्ही याच्यामध्ये झिंक सल्फेट मिक्स करू शकता। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याचं कॉम्पॅटिबिलिटी जी असते तर ती रासायनिक खतासोबत नाही, झिंक सल्फेट या अन्नद्रव्याची। शक्यतो जर जमलं तर मातीमध्ये मिक्स करून प्रति एकरासाठी जे काही झिंक सल्फेट आहे तर ते 1 एकर क्षेत्रासाठी फेकून द्या। किंवा फवारणी करत असाल मित्रांनो तुम्ही, मी जे तुम्हाला अळी नियंत्रण करण्यासाठी फवारणी सांगितली तर ती फवारणी करताना तुम्ही झिंक ऑक्साईड फॉर्ममधलं सुद्धा उपलब्ध आहे। तर झिंक ऑक्साईड 39% हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं झिंक घ्या, प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी जे ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक आहे तर त्याचं 25 ते 30 मिली कीटकनाशकासोबत मिक्स करून वापरू शकता। त्याची फवारणी अवश्य करा, जेणेकरून हा जो काही प्रॉब्लेम आहे पिवळे शिरा होण्याच्या आपल्या मका पिकातील तर हा सॉल्व्ह झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा। तोपर्यंत राम राम।